काय म्हणते म्हणा मंडळी, आपलं सुटले बघा आता कॉलेज. आता निघतोय रूमवर उसळणार आहे घरी, कारण आपल्याला आजपासून झालेत बघा सुट्ट्या. आता आपल्याला कालपासून आपण तयारी करतो घरी जाण्याची. तयारी वगैरे झाली आहे. आजीला आजोबाला बाय म्हणून यश मला घेतला सोडायला. सोडण्याआधी म्हणलं पेटपूजा करून घेऊन जाऊया, आता बसमध्ये भूक लागेल. मस्तपैकी स्वादची पावभाजी ऑर्डर केली होती. एकदम जोरात पावभाजी वगैरे खाऊन मी सरळ रत्नागिरी बस स्थानक. आता दिवाळी आहे, एक्साइटमेंट फुल आहे आणि भीती पण खूप आहे, कारण आमचा लागणार आहे आज रिझल्ट थर्ड सेमचा. काय लागेल कोणास ठाऊक. गर्दी खूप होती. विचारलं बस कधी. ऑलरेडी कोल्हापूरला जाण्यासाठी बस लागली होती. सुमडीत कोंबडी म्हणत छोटी जागा पकडली बघा. तर म्हणलं चला आरामात प्रवास करूया आपण. कोल्हापूरपर्यंत प्रवास आहे, 6 तासाचा प्रवास आपला असा तसा निघाला बघा. येऊन पोचलो कोल्हापूरमध्ये. आता इथून समोर आपल्याला जायचं नांदेडला. पण त्याआधी म्हणलं पेटपूजा करूया, कारण भूक खूप लागली होती. पावभाजीच होती फक्त. मस्तपैकी स्पंजी डोसा ऑर्डर केला होता स्वतः. मनात भीती आहे बघा, रिझल्ट लागतोय, घरी जातोय, काय होईल कोणास ठाऊक. थर्ड सेमचा रिझल्ट काय लागेल. ट्रॅव्हल्सपाशी आलोय. आता रिझल्ट डिक्लेअर झाला आहे आपला. आता बघतोय साईट क्रॅश दाखवते. करू काय, थोड्या वेळा रिझल्ट बघितला आणि तुमचा भाऊ पास झाला. जोरात नाचतोय, गाणे जोरात चिरकलो ना मी, असं की साईडची सगळी मला बघूच लागली होती. खुशीमध्ये एकदम टणटणीत मी. आता घरी जातोय. अजून किती मजा येणार आहे कोणास ठाऊक. जाताना एवढी चांगली गुड न्यूज भेटली आपल्याला. चला भेटतो तुम्हाला उद्या मी नांदेडमध्ये. बाय.